चहापत्ती सारखं तयार झाले. म्हणजे पूर्ण शेण होतं, शेण किंवा काडी कचरा पालापाचोळा हे गांडुळांनी म्हणजे खाऊन तयार केलेलं आहे. म्हणजे हे गांडूळ खत तयार झालंय आपलं. आलं लक्षात? तर हा गांडूळ खतचा बेड आहे. तर याच्यामध्ये काय असतं, पूर्ण याला छिद्र वगैरे नसतात काही बघा. तर काय बदल ते पण सांगायचं. आणि ही आपण का ओपन ठेवलंय आता जाताना तुम्हाला हे करून घेतो. आता काय होतं याच्यामध्ये आपण गांडूळ खतात, आता हे शेणा मातीनं सारवलेलं होतं, आपण ह्याच्यात पाणी मारलं नव्हतं त्यावेळी. आता ह्याच्यात काय करायचं, आपल्याला ह्याच्यावर सतत ओलावा ठेवायचा, कारण ह्याच्यात गांडूळ राहणार आहे, बरोबर आहे. मग गांडुळाला कार्य करण्यासाठी त्याच्यात सतत ओलावा असणं आवश्यक आहे. मग याच्यावरती थोडं थोडं 2-2 दिवसाला आपण पाणी मारायचं याच्यामध्ये राहण्यासाठी. हे पाणी मारलं, ह्याच्यात जास्त थोडंसं पाणी घालून काय होणार आहे, पाण्याचा निचरा खालच्या कडेला होणार आहे. यासाठी आपण ते गोड पाडलंय बघा, गोड पाडलेलं आहे. ज्यावेळेस आता बघा इथून असं चिमचिम पाणी येणार आहे, बरोबर आहे. तर हे पाणी आपल्याला एका कॅन मध्ये धरायचं. म्हणजे सर्वात महत्वाचा विषय, अतिरिक्त जर पाणी ह्याच्यामध्ये झालं तर काय होणार आहे, त्या पाण्यामध्ये ह्याचा अर्थ येणार आहे, बरोबर आहे. गांडूळ खताचा अर्थ येणार आहे. थेंब थेंब जे पडणारं पाणी आपल्याला एका कॅनामध्ये धरून किंवा बादलीमध्ये धरून ते सुद्धा पिकावर फवारण्यासाठी, म्हणजे हा गांडूळ खत, याला इंग्लिशमध्ये वर्मी कंपोस्ट म्हणतात. वर्मी कंपोस्ट, वर्मी म्हणजे गांडूळ, मग वर्मी वॉश, हे जे वॉश पाणी आहे वर्मी वॉश तयार होणार आहे. आणि आता हे शुद्ध दिसेल तुम्हाला, परंतु प्युअर ज्यावेळेस सुरुवातीपासून आपण गांडूळ खत तयार करतो तर हे आपल्याला गोमूत्रासारखं तयार पाणी दिसेल. हे पाणी जे आहे आपल्याला, तर हे सुद्धा चांगल्या प्रतीचं वर्मी वॉश हे पिकावर फवारण्यासाठी, म्हणजे टॉनिक जसं फवारतो आपण वेगवेगळ्या पिकावर, तर हे वर्मी वॉश सुद्धा आपल्याला पिकावर फवारता येईल. ह्याला लक्षात येईल. म्हणजे हे बेड कसं भरायचं असतं, अर्धवट कुजलेलं शेणखत असेल, पालापाचोळा असेल, काडी कचरा, तो ह्याच्यावर थरावर थर टाकून हा बेड भरायचा. याच्यात 3 किलो गांडूळ सोडायचं. किती दिवसात तयार होतं हा बेड? 45 दिवसामध्ये पूर्ण हे गांडूळ हे खाण्याचं काम करतात. हे पूर्ण टाकलेलं आपण आणि अशा पद्धतीने सारख्या हे खत तयार होतं. आणि हे आपण नंतर शेतामध्ये, आता तू त्या टोपल्यामध्ये काढून घेतलं बघा, तर ते तसं असं सावरून घ्यायचं. आपण सावरून कसं घेतो वरचं तसं, आणि गांडूळ खाली खाली राहतात. अशा पद्धतीनं आपल्याला हे गांडूळ खत आणि गांडूळ खताबरोबर वर्मी वॉश, गांडूळ पाणी जे आहे ते सुद्धा पिकावर फवारण्यासाठी चांगलं आहे. म्हणजे हा खत आपण शेताला देतो पिकांना नाही, हे वर्मी वॉश सुद्धा देत नाही. आणि हे जे गांडूळ खत आहे ते पीक सुद्धा देत नाही. बरेच शेतकरी काय करतात, जे रासायनिक आपण आता रासायनिक रासायनिक खताचं जर बघितलं आपण तर 1500, 1800, 2000 पर्यंत रासायनिक खताचे रेट गेलेले आहे. म्हणजे एक पोतं जर आणायचं म्हणलं तर 1500, 2000 लागतात. जर हेच आपण जर गांडूळ खत तयार केलं तर हे सुद्धा आपल्याला शेतामध्ये कोणत्याही पिकाला पेरता येईल. म्हणजे ह्याचं बघा, जे आपण खत आणायलोय ते पूर्णच आपले पैसे वाचणार आहे. मग 0 बजेटच झालं ना ते. म्हणजे हे गांडूळ खत आपल्याला देऊन हे कोणत्याही पिकाला चालतंय. त्याला लक्षात, म्हणजे सगळे घटक असतात त्याच्यामध्ये. असं फक्त 0 बजेटच शेती नाही तर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं आहे. म्हणजे हे आपण जे पिकवलेलं अन्न आहे आणि ते जर आपण अन्न खाल्लं तर ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. रोगमुक्त हे जे सर्व आहेत ते हे केले ते रोगमुक्त आहे. म्हणजे आरोग्यासाठी आपल्याला चांगलं आहे. रासायनिक आज जर बघितलं तर प्रत्येकाला कोणता तरी आजार वाढलेलं त्याच्यामुळं आहे, तर ते आपल्या म्हणजे घटक त्याच्यामध्ये आवश्यक आहे. आता याच्यानंतर हे समजण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट म्हणजे कंपोस्ट तयार करणे, नंतर गांडूळ खत. आता त्याच्यानंतर आपल्याला दुसरं घ्यायचंय की हे दशपर्णी अर्थ. दशपर्णी अर्थ म्हणजे नावातच आहे पहा, दशपर्णी. दश म्हणजे किती? बरोबर 10 कोणत्याही, म्हणजे आता इथे बघा 10 म्हणजे थोडक्यात जे शेळी मेंढी जनावर पानं खात नाहीत सर्रासपणे, आणि ज्याच्यामध्ये एक घटक आहे
कडूपणा असेल किंवा रोगाला किंवा किडींना प्रतिकार करण्याची क्षमता असते. अशी आपल्याला 10 पानं घ्यायची आणि हे कुठंही विकत मिळत नाही. आपल्याला रस्ता असेल, नदी असेल, आपल्या शेताचा बांध असेल तिथं असतं बघा. आता हे काय ओढा नाला हे धोत्र्याचं पान आहे बघा, धोत्र्याचं डोळ्याला लावू नका. हा हे काय